नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. रहिवाशांचे मोबाईल टॉवर विरोधात आंदोलन, परिवहन मंत्र्यांची शिवसेनेवर टीका आणि अर्ज निवेदनं 21 जुलैपर्यंत सादर करण्याचं पालिकेचं आवाहन. वर्तकनगर येथील दुर्गामाता चाळ, साईनाथनगर परिसरातील रहिवाशांनी मोबाईल टॉवर हटवण्याची मागणी करत आज शाखाप्रमुख राजेश लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक तसंच पालिका आयुक्तांना निवेदन दिले. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार अलीकडेच एका घरावर अनधिकृतपणे मोबाईल टॉवर बसवण्यात आला असून त्यामुळे परिसरात रेडिएशनचा धोका निर्माण झालाय. यामुळे परिसरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होते. महिलांना डोकेदुखी आणि इतर त्रास सुरू झाले असून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आरोग्य धोक्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तात्काळ हा टॉवर हटवण्यात यावा अशी जोरदार मागणी आज साईनाथ नगरमधील नागरिकांनी केली. जर 2 दिवसात पालिकेनं मोबाईल टॉवर कारवाई न केल्यास वर्तकनगर प्रभाग समितीला घेराव घालण्याचा इशाराही शाखाप्रमुख राजेश लोखंडे यांनी दिलाय. या निवेदनांवर स्थानिक रहिवासी आणि शाखाप्रमुखांनी स्वाक्षऱ्या केल्या असून या मागणीची दखल घेऊन प्रशासनानं त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी केली जाते. आज सकाळी झालेल्या या आंदोलनात स्थानिक शाखाप्रमुख राजेश लोखंडे, महिला विभाग प्रमुख लीना कोदे, महिला शाखा प्रमुख लुसिया नाडर, उपविभाग प्रमुख अजय सरपटे, ज्येष्ठ शिवसैनिक संभाजी सूर्यराव आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. शाखा प्रमुख राजेश लोखंडे ह्या स्थानिक लोकांच्या समस्या घेऊन आम्ही सन्माननीय मंत्री सरनाईक साहेबांकडे गेलो होतो. सरनाईक साहेबांनी आयुक्तांना तात्काळ याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. असे असतानाही आयुक्त साहेब त्यांच्या बिझी शेड्यूलमुळे आम्हाला भेटू शकले नाही. त्यामुळे तिथले त्यांचे PA संतोष गायकवाड यांना हे आम्ही ते निवेदन दिलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की वर्तमान प्रभाग समितीचे जे सहाय्यक आयुक्त आहेत तायडे त्यांना तुम्ही भेटा, माझं त्यांच्याशी बोलणं झालं. 10 दिवस झाले तक्रार करून, परंतु कुठल्याही स्वरूपाची कारवाई आजतागायत केलेली नाही आहे, कुठलीही ॲक्शन घेण्यात आली नाही. हे जे मोबाईल टॉवर बांधण्यात आलेले आहे हे टोटल अनधिकृतरित्या आहे. कुठलीही याला परवानगी घेतलेली नाही, शासनाची परवानगी नाही, इथल्या स्थानिकांना विश्वासात घेतलेला नाही आहे. कंपनीने फक्त आणि फक्त स्थानिक पोलिसांना, अधिकाऱ्यांना मॅनेज करून जे काय त्यांना हप्ते द्यायचे ते देऊन बेकायदेशीर इथे टॉवर उभा केलेला आहे. हे टॉवर तात्काळ हटवण्याची आमची एकमुखी मागणी आहे. बरोबर की ना? त्यासाठी हा पब्लिक इथे जमा झालेला आहे. तरी लवकरात लवकर हा टावर हटवा ही आमची मागणी आहे. जो टावर है वो कब का है, किसने लगाया और कैसा परमिशन मिला इसको? परमिशन क्या लिया नहीं लिया ये मेरे को मालूम नहीं. इनका डायरेक्ट आके लगा दिया. त्यांनी कुणाची सह्या सुद्धा घेतल्या आणि आता तर त्यांनी काय सांगितलं माहिती आहे, जो कोण आम्हाला अडवेल ना त्याला 60,000 रुपये भरणार आणि तुमच्यावर कंप्लेंट करणार आणि तुम्हाला कधीच बाहेर येऊ देणार नाही, कधीच त्याच्यातनं बाहेर येणार नाही. हे हा कुठला नियम आहे? प्रभाग समितीमध्ये तुम्ही तक्रार केली आहे का या विषयी? आयुक्त साहेबांकडे नेऊन लेटर दिला. आधी आम्ही सन्माननीय सरनाईक प्रताप सरनाईक मंत्री त्यांना दिलं, त्यांनी आम्हाला दिलं, ते आम्ही नेऊन आयुक्तांसाहेबांकडे दिलं. आयुक्त साहेबांनी काय आश्वासन दिलं का किती दिवसात कारवाई होणार आणि अजूनपर्यंत झाली नाही? त्यांची भेट नाही झाली. आम्ही त्यांच्या पीकडे तुम्ही काय कारके सामने तुम्ही काय टाकली पे बताओ. हे एअरटेलचं काय लावलेलं आहे, इथे सगळे वयस्कर लोक आहेत आणि आम्हाला काय माहीत नव्हतं की हे सगळं लावलेलं आहे म्हणून. हे नंतरला कळलं की याने त्रास होते. आम्ही मीटरवाल्याला पण विचारलं, ते बोलले की याने हानिकारक, जे वयस्कर लोक आहेत त्यांना त्रास होईल. कॅन्सरचे पेशंट किंवा आपल्या ह्याचे BPचे पेशंट आहे, शुगरचे पेशंट लोक आहेत आणि पेशंट आहे इथे इकडे बाजूला जातात त्या. हां, आता ती वसईला गेले आहेत, तर त्या आपल्या पॅरलाइज झालेल्या आहेत, त्यांना खूप त्रास झाला आहे. 2दा त्या चेक करून पडलेल्या पण आहेत. आणि त्या मावशी कुठे गेल्या? मावशी काय त्रास होतो तुम्हाला याच्यामुळे टावरमुळे? काय त्रास होते सांगा. वास येते, घंट्याला वास येते, चक्कर येते, गारच होते. मी कवाड लावूनच बसले होते 8 दिवस. सारखं दार लावलेलंच आहे. फॅन लावल्यावर काय होतं? बास आते, दम आते, चलने में दम होते. हमको बहुत तकलीफ हो रहे, रहने का कैसा इधर, ये नहीं हो रहे. हाँ, हम उम्र वाले हैं, हमको चक्कर हमारे घर में कौन कमाने वाले नहीं, हम उम्र वाला है. हाँ, हमको तकलीफ है. खाना की नाही वर बोलता येईल. बहुत हमारे आणि जेव्हा ते फॅन चालू करतात ना त्यावेळेला पूर्ण जमीनच पूर्ण हलते, पूर्ण व्हायब्रेट होतं आणि त्याच्यामुळे ह्या मावशींना खूप चक्कर येते. त्या 2-4 दिवस जेवल्याच नव्हत्या, अजिबात काहीच खात नाहीत त्या.
मग जर याचा जर कोणा त्रास झाला त्याला जबाबदार कोण कुठच्या असेल? कंपनीने लावलं असं काय माहिती आहे? एअरटेल आहे ना. एअरटेल बोलताय, पण ऍक्च्युली असं आहे रूल की जी आर प्रमाणे असं आहे, एक वस्तीपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर तरी हा टॉवर लावण्यात येतो. पण त्याच्यासाठी काही प्रोसिजर असते, त्यांनी परमिशन घेतलेली नाही. आजूबाजूवाल्यांचे जे काही ज्याप्रमाणे म्हणजे टॉवर लावण्याच्या अगोदर त्यांनी आजूबाजूवाल्यांना विचारायला पाहिजे ते काहीच नाही त्यांनी केलं. लेटर तयार करून की बाबा यांची परमिशन आहे म्हणून आम्ही लावतो. अशी कुठलीही परमिशन घेतलेली नाहीये त्यांनी. बिना परमिशनचा टॉवर लावण्याचा अधिकार यांना कोणी दिलेला आहे? जनतेनं राजन विचारे यांची कपड्यानिशी हकालपट्टी केली. लोकसभा निवडणुकीत नरेश म्हस्के यांनी त्यांचा प्रचंड मतानं पराभव केला. तेव्हापासून त्यांचं मन चलबिचल झालंय, अशी टीका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना नेते राजन विचारे यांच्यावर केली आहे. मीरा भाईंदर येथील मराठी एकीकरण समितीच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पोहोचले असता त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. तसंच त्यांच्या दिशेनं पाण्याची बाटली देखील भिरकवण्यात आली होती. तसंच माजी खासदार राजन विचारे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. सोमवारी त्यांनी सरनाईक यांना एक पत्र देखील लिहिलं होतं. हे पत्र समाजमाध्यमावर प्रसारित झालं होतं. सरनाईक हे कासारवडोल येथील उड्डाणपुलाच्या लोकार्पणास आल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळेला सरनाईक यांनी राजन विचारे यांच्यावर टीका केली आहे. जनतेनं राजन विचारे यांची कपड्यानिशी हकालपट्टी केली. लोकसभा निवडणुकीत आमचे नरेश म्हस्के यांनी त्यांचा प्रचंड मतानं पराभव केला. तेव्हापासून त्यांचं मन चलबिचल झाले, अशी टीका विचारे यांच्यावर केली. तसंच राजन विचारे यांच्या पत्राबाबत त्यांना विचारलं असता अशी पत्र मी वाचत नाही असं ते म्हणाले. तसंच त्यांना आयुष्यभर पत्रच खेळायचं आहे, कारण पालिका निवडणुकीतही ते निवडून येऊ शकत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाचा महामेरू त्यांच्या खांद्यावर घेतलाय. आम्ही त्यांचे सहकारी म्हणून काम करतो, परंतु त्यांना आंदोलन आणि घोषणाबाजीशिवाय काही येत नाही. मनसे आणि उबाठाला महापालिका निवडणुका झाल्यानंतरही विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून अशाच प्रकारचीच भूमिका घ्यावी लागणार आहे, असंही ते म्हणाले. राजन विचारेंना सर्वसामान्य जनतेनं चप्पल काय त्यांच्या अंगावरच्या सगळ्या कपड्यांविषयी हकालपट्टी केलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीला त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आमचे नरेश म्हस्केंनी पराभूत केलेलं आणि तेव्हापासून त्यांचं मन चलबिचल झालेलं आहे. कोणाविषयी काय बोलावं हे त्यांना कळत नाही. त्यांची जी भूमिका आहे ती उभाटा पक्षाला योग्य आहे, त्यांची भूमिका त्यांनी घ्यावी. आम्ही मात्र विकासाचं काम करत राहू. कुठेतरी तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी अडवण्यात आलेलं होतं या मोर्चेकऱ्यांनी, काय वाटतं एकंदरीत? नाही, मला कुठेही अडवण्यात आलेलं नाही आणि प्रताप सरनाईक सक्षम आहे. प्रताप सरनाईकांनी कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तरी प्रताप सरनाईक काय कोणाला भीक घालणार नाही. गेली 20 वर्ष या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. जर पत्र दिलेलं आहे राजेंचे, तुम्हाला काय होतं असं तू काय झाला असतं तुम्हाला बघा, अशा प्रकारची काही पत्र वगैरे मी वाचत नाही. मी ह्या जबाबदार मंत्री आहे या राज्याचा आणि जबाबदार मंत्री म्हणून माझ्या नेत्याचं, माझे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब यांची जी भूमिका ती सर्वसामान्य जनतेला पटावी, त्यांनी केलेलं काम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावं म्हणून मी ते पत्र दिलेलं आहे. त्यामुळे माझ्या पत्राला फार मोठी किंमत सर्वसामान्य जनतेला आणि मराठी जनांनी दिलेली. तुमच्या पत्रानंतर त्यांना पत्र काढावं लागतंय, त्यामुळे पूर्ण सारांश ते पत्र खेळतात. त्यांना आयुष्यात आता पत्रच खेळायचं, कारण महापालिकेच्या निवडणुकीला सुद्धा ते निवडून येऊ शकतात. वाटतं मराठी हृदय म्हणून तुम्ही पत्र उल्लेख केलाय. नाही, शेवटी कसं आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या 3 वर्षाचं काम जे त्यांचं आहे त्या 3 वर्षाच्या कामाच्या माध्यमातून ते दाखवून दिलेलं आहे की खऱ्या अर्थानं सर्वसामान्य महाराष्ट्रातील मराठी जनतेचं, म्हणजे तो शेतकरी असू द्या, कष्टकरी असू द्या, लाडकी बहीण असू द्या, ज्येष्ठ नागरिक असू द्या, हृदयामध्ये सामावून एखादा नेता जर कोणी घेतला असेल तर त्या नेत्याचं नाव आहे एकनाथ शिंदे साहेब. आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने दाखवून दिलेलं आहे. 80 जागा आम्ही मागितल्या होत्या आणि त्या 80 जागा आम्ही लढून 60 जागा जर जिंकलो तर याचा अर्थ मराठी मनांच्या हृदयामध्ये कोणाचं नाव बसलेलं त्या एकमेव नेत्याचं नाव आहे एकनाथ शिंदे. राज ठाकरे असतील या मेळाव्यासंदर्भात बोलू नये असं निर्देश. ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवारी 4 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलाय. नागरिकांनी ऑगस्ट महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजे 21 जुलैपूर्वी त्यांचे अर्ज, निवेदनं पालिका भवन, नागरी सुविधा केंद्र इथे 2 प्रतीत सादर करावेत. निवेदन दाखल करताना अर्जदारानं प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1 सादर करणं आवश्यक आहे. प्रपत्र 1 नागरी सुविधा केंद्र इथे उपलब्ध करून देण्यात आलंय. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रकानुसार
डिसेंबर 2012 पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांचं निवेदन न स्वीकारता हे निवेदन 2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केलेली आहेत तसंच ज्या निवेदनावर 1 महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी पालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे. अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापनाविषयक विविध न्यायालयात लोकायुक्तांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्ष देणारी प्रकरणं तसंच राजकीय पक्षाच्या, नगरसेवकांच्या, संस्थेच्या लेटर हेडवरील अर्ज, अंतिम उत्तर दिलेलं आहे किंवा देण्यात येणारे अशा प्रकरणी केलेला अर्ज, तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. ठाणे जिल्ह्यात वाढती नागरी वस्ती यामुळे अनेक प्रकल्प राबवले जात आहेत. मात्र या प्रकल्पांच्या कामामुळे रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. खड्डे, असमांतर रस्ते, वाहतूक बदल, नियोजनाचा अभाव यामुळे ठाणेकरांसमोर वाहतूक कोंडीचं नवं संकट उभं राहिलंय. पूर्व द्रुतगती मार्ग, मुंबई नाशिक महामार्ग आणि घोडबंदर रस्ता यासारख्या महत्त्वाच्या मार्गांवर काही चौक, महत्त्वाचे भाग वाहतूक कोंडीचं केंद्रबिंदू ठरतंय. त्यामुळे कोंडी केव्हा सुटणार असा प्रश्न नागरिकांना पडलाय. ठाणे जिल्ह्यातील जुने ठाण्यातील रस्ते, घोडबंदर, पूर्व द्रुतगती महामार्ग हे मार्ग महत्त्वाचे आहेत. ठाणे शहरातील घोडबंदर भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे. त्याच वेळेला या भागात सेवा रस्त्यांचे मुख्य रस्ता समावेश करण्याचं कार्य देखील सुरू आहे. तसंच पूर्व द्रुतगती महामार्गावर मेट्रो मार्गिका निर्माण आणि आनंदनगर ते साकेत उन्नत मार्गिकेच्या निर्माणाचं काम केलं जात आहे. मुंबई नाशिक महामार्ग हा अरुंद असून या मार्गाचंही मागील 5 वर्षापासून रुंदीकरणाचं काम चालू आहे. त्याचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवर होऊ लागल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळे आता मिनिटांचा प्रवास तासांचा होऊ लागलाय. पूर्व द्रुतगती महामार्गावर 3 हात नाका ते माजिवडापर्यंत मेट्रो मार्गिका निर्माणाचं काम सुरू आहे. या कामासाठी अनेक ठिकाणी मुख्य मार्गिकेवर अडथळे बसवण्यात आले होते. आता हे अडथळे बहुतांश ठिकाणी हटवण्यात आले असले तरी ज्या ठिकाणी अडथळे होते तेथील रस्ते काही भागात असमान झालेत. त्यामुळे ती मार्गिकाच वापरात येत नसल्याचं दिसतंय. महामार्ग असूनही ही मार्गिका आक्रसते. त्यामुळे मुंबईहून ठाणे घोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करताना 10 ते 15 मिनिटांच्या अंतरासाठी पाऊण ते 1 तास लागतोय. दरम्यान सकाळी देखील ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या चालकांना कोंडीत अडकावं लागतंय. गणेशोत्सव जसजसा जवळ येतोय तसतसा पीओपी मूर्तीवरचा वाद पुन्हा एकदा डोकं वर काढतोय. दरवर्षी तोच खेळ, पीओपीवर बंदी, मग परवानगी, मग विसर्जनावर अटी आणि नंतर फटकारणी. पण या सगळ्यात मूर्तिकारांचा विचार कोण करतोय? अखेरीस मूर्तिकारांच्या घामाला, श्रमांना, भावनांना आणि व्यवसायाला काही किंमत आहे की नाही असा सवाल उपस्थित होतोय. यंदाही वेगळं काही घडलेलं नाही. पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली आधी बंदीची घोषणा झाली आणि मग जुलै महिन्याच्या उंबरठ्यावर परवानगी देखील मिळाली. पण या दोलायनमान धोरणांचा फटका कुणाला बसतो? अर्थातच मूर्तिकारांना. एकीकडे बंदीच्या भीतीनं मातीच्या मूर्ती घडवल्या तर दुसरीकडे उशिरा पीओपी चालेल असा निर्णय देण्यात आला आणि मूर्तिकार संभ्रमात दिसले. मग मूर्तिकारांच्या रोजीरोटीचं काय? दरवर्षी पीओपी साकारण्यात येणाऱ्या मूर्तींवर बंदी घालण्यात येते. मात्र हा निर्णय प्रत्यक्षात कितपत अंमलात आणला जातो यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिले. पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र पीओपीपासून तयार करण्यात आलेल्या मूर्ती आणि त्यांच्या विक्रीवर बंदी नसल्याची सुधारित भूमिका 9 जून रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळेला मांडली होती. या भूमिकेमुळे पीओपी मूर्तींचं उत्पादन आणि विक्रीवर घातलेली बंदी उठवण्यात आली. मात्र पीओपीच्या नैसर्गिक जलस्रोतातील विसर्जनाला मनाई कायम राहील. त्याचाच भाग म्हणून पीओपी मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात केलं जावं असं स्पष्टीकरण करण्यात आलं. मूर्तिकार आणि कारागिरांना पीओपीचा वापर करून मूर्ती तयार करण्याची मुभा राहील. परंतु या मूर्तींचं कोणत्याही नैसर्गिक तलावात विसर्जन होणार नाही ही बाब लक्षात ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. रहिवाशांचे मोबाईल टॉवर विरोधात आंदोलन, परिवहन मंत्र्यांची शिवसेनेवर टीका आणि अर्ज निवेदनं 21 जुलैपर्यंत सादर करण्याचं पालिकेचं आवाहन.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.